चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच महापौर होणार होता आणि उद्धव ठाकरे गटाची त्याला साथ मिळणार होती। काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधला वाद हा काँग्रेसच्या हायकमांडकडेही पोहोचला, दिल्ली दरबारी। पण नंतर अचानक चक्र फिरली, भाजपचं तर लक्ष होतं आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी ही महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती, कारण या अगोदरच्या निवडणुकीमध्ये त्यांना फटका बसला होता। पण आता उद्धव ठाकरेंच्या सोबतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पक्षाचा महापौर तिथे झालेला आहे। हे असं महाराष्ट्राच्या राजकारणात कसं झालं? कारण महाविकास आघाडीसोबत मुळात उद्धव ठाकरे असल्यामुळे ते देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाची साथ देणार नाही असं काँग्रेसलाही वाटत होतं आणि जनतेलाही वाटत होतं। पण नेमकं 6 नगरसेवकांच्या बळावर ही चंद्रपूरच्या महानगरपालिकेमधली सत्तेची गणितं ही उद्धव ठाकरे गटानं कशी फिरवली, तर आपण त्यासाठी चर्चा करणार आहोत। रफिक मुल्ला माझ्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार सोबत आहेत। नमस्कार, मी मनोज भोर, नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। रफिक, हे फारच वेगळ्या पद्धतीचं राजकारण चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये घडलं आणि राज्य स्तरावरच्या इथल्या महाविकास आघाडीच्या आणि विरोधी पक्षांच्या राजकारणाला सुद्धा एक मोठा फटका त्यामुळे बसलेला आहे। निश्चितपणे असं म्हणता येईल, याआधी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही आपण अशी काही उदाहरणं पाहिली। चंद्रपूरचं उदाहरण यासाठी पूर्ण चर्चेत आलेलं आहे, कारण चंद्रपूरमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेस आहे। काँग्रेसबरोबर शिवसेनेला 6 जागा मिळाल्यात, बहुमताचा आकडा पार होत होता। एकमेकांशी चर्चा त्या दोन्ही पक्षांच्या झाल्या होत्या आणि त्या मुळामध्ये ते आघाडीमध्ये आहेत। त्यामुळे आघाडीत असल्यामुळे या दोन्ही पक्षांची सत्ता येणं हे जवळपास निश्चित असताना ही घडामोड झालेली आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि MIM, जे भाजप विरोधी हार्डकोर भाजप विरोधी पक्ष मानले जातात, ते सुद्धा अप्रत्यक्ष भाजपला मदत करते झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर या निकालाकडे आपण पाहू शकतो। यामध्ये निवडणुकांचे एकूण विश्लेषण केलं जाऊ शकतं, राज्य पातळीवरचं सध्याचं राजकारण यामधून रिफ्लेक्ट होऊ शकतं आणि त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये जे राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये सत्तेत असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा वर चष्मा कसा राहतो किंवा त्यांचं भाजपचं एक वेगळा चर्चेचा विषय असा होऊ शकतो की भाजप सत्ता कशी हस्तगत करून घेऊ शकते, भलेही दुसऱ्या नंबरचा पक्ष असेल किंवा अधिक मोठ्या संख्येने काँग्रेसची जरी संख्याबळ असेल तरी भाजप एकूणच मांडणीच्या बाबतीमध्ये, व्यूहरचनेच्या बाबतीमध्ये वारंवार सरस कसं ठरतं हे आपण गोव्यामध्ये पाहिलंय। चंद्रपूर महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे। आणि आघाडीचं काय होणार, त्याचबरोबर भाजपची स्थिती आता कशी एक समृद्ध पक्ष म्हणून होते किंवा अशा पद्धतीचं एक राजकारणाची चर्चा अवश्य यामध्ये होऊ शकते। घटना इतक्या वेगानं घडल्या की प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये महापौर पदाच्या निवडीवरूनचा वाद खूप गाजला आणि दिल्ली दरबारी सुद्धा त्यांना जावं लागलं। आणि आता उद्धव ठाकरे गटानं भाजपला साथ दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लगोलग हायकमांडनं दिल्लीमध्ये बोलावून घेतलं गेलेलं आहे। बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर भाजप हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याही अगोदरच्या निवडणुकांमध्ये भाजप हा नंबर 1चा एक पक्ष ठरलेला आहे आणि विरोधी पक्षांची ताकद ही क्षीण झाल्याचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालेलं आहे। आणि असं असताना काँग्रेसला बेसिकली जे काही टॅक्टिक्स पूर्वी काँग्रेसचे नेते करायचे, त्यांचं स्वतःचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार इथे बसवायच्या वेळेला, सरकार स्थापन करण्याच्या वेळेला पोर्टफोलिओ असतील, मुख्यमंत्री पदाची निवड करायची असतील, तो खूप धुरंधर असे नेते होते। आज घडीला या निवडणुकीचं जे काही म्हणजे व्यवस्थापन असेल किंवा त्याचं जे कौशल्य असतं किंवा जे बार्गेनिंग असतं, निगोशिएशन्स असतात, त्याच्यामध्ये मात्र आता फारच त्यांच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये गोंधळ होताना आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितपणे याची जी कारण आहे त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं कारण आहे की काँग्रेस पक्ष सत्तेत नाही, भाजप सत्तेत आहे आणि भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष विभाजित केल्याचा आरोप एक केला जातो। विभाजन होणं आणि भाजपला पाठिंबा देऊन सरकार राज्यामध्ये येणं, अशा पद्धतीचे प्रयोग सत्ता पक्षाकडून नेहमी होत राहतात। या काळामध्ये काँग्रेसच्या काही उदाहरणं नाहीत का, निश्चित आहे, पण ज्या जबरदस्त रीतीने भाजप हे
सत्तेचं गणित जमवतं त्या गणितामध्ये कायम काँग्रेस आता या एकूण पार्श्वभूमीवर कमी पडताना निश्चितपणे आपल्याला दिसून येईल. आता दुसरा पक्ष म्हणजे आता उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यामध्ये म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये आता एक वेगळ्या दिशेचं राजकारण सुरू होणार आहे. कारण हर्षवर्धन सपकाळ यांनी ही अपेक्षा उद्धव ठाकरे यांच्याकडून केली नव्हती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण पाहिलं की सर्वच मोठे नेते म्हणतात की हे स्थानिक पातळीचं राजकारण आहे आणि तिथल्या तिथल्या लोकांना आपण अधिकार दिले असतात. पण असं होत नाही ना. राज्य स्तरावर काँग्रेसच्या राजकारणावर या महाविकास आघाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा येईल यावरही खूप मोठा फरक होतो. हे तर हे नेते जाणत असतील. निश्चितपणे यासाठी मनोज हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे तू. कारण वैचारिक लढाई राजकारणामध्ये जर हे आपण उद्धव ठाकरेंचे 6 नगरसेवक जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले, हे जर आपण बघितले कसे निवडून आले, ज्यांना त्या ठिकाणी 6 जागांवर भाजप नको आहे किंवा ते भाजप विरोधी वोट असलेले MIMचे असतील, वंचित बहुजन आघाडीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, हे भाजप विरोधी वोटवर मतांवर निवडून आलेले सदस्य आहेत. त्यामुळे ही अपेक्षा जरूर होते. उद्धव ठाकरेंवर टीका होते की ते काँग्रेस बरोबर गेले म्हणून वैचारिक तडजोड झाली. हे जे उदाहरण आहेत, ह्या ज्या केस स्टडीज आहेत, या माध्यमातून वैचारिक लढाई महाराष्ट्रातली आणि सत्ता स्थापन करणे ह्या 2 वेगवेगळ्या घटक आहेत. अशा पद्धतीनं एक इस्टॅब्लिश होताना दिसतं. हा मुद्दा आता या निवडणुकांच्या माध्यमातून गैरलागू झालाय की वैचारिक लढाई काय आहे, विरोध कुणाचा कुणाला आहे. सर्व पक्ष सत्तेसाठी एकमेकांना सोबत करतात किंवा एकमेकांच्या सोबतीनं जातात, आपल्या सोयीचं राजकारण करतात. हा मुद्दा आता इस्टॅब्लिश झालाय. त्यामुळे वैचारिक लढाई आणि कोण कोणासोबत गेलं यावरून होणारी टीका आता खरं तर राज्यामध्ये बंद व्हायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जेव्हा प्रश्न विचारला गेला कॅबिनेटच्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला या संदर्भातली काही माहिती नाही, पण मी शुभेच्छा देतो महापौरांना, म्हणजे ज्या खांडेकर मॅडम आहेत, ज्या निवडून आल्या, खांडेकर. आता मूळ मुद्दा असा आहे की त्याच भाजपच्या विरोधामध्ये संजय राऊत रोज सकाळी बोलतात. उद्धव ठाकरेही आपल्या भाषणामध्ये भाजपवरती टीका करत असतात, देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात. आणि असं सगळं असून जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाला अशा पद्धतीनं थेट सत्ता आणण्यासाठी आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद आता शिवसेना गटाला मिळणारे जे महत्वाचे अत्यंत, त्यांचा उपमहापौर सुद्धा तिथे बसवला जातोय. मग हे असं सगळ्यांना असा कसा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांनी घेतला असेल की उद्धव ठाकरेंच्या ताब्यातच ते नगरसेवक नव्हते का? एक मुद्दा हा, जसं कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं साथ दिली एकनाथ शिवसेना शिंदे गटाला आणि मग असं सांगितलं गेलं की राजू पाटील यांच्या सोबत जे माजी आमदार आहेत त्यांच्यासोबत असणारे नगरसेवक हे फुटले असते किंवा ते मनसे सोबत नसते आणि मग या भीतीपोटी आहे ते कार्यकर्ते नगरसेवक आपल्याला त्यांचं अस्तित्व ठेवायचं आहे जिवंत आणि पक्षाचंही जिवंत ठेवायचं आहे म्हणून मग असा निर्णय घेत असतील ते. ह्या बाबतीमध्ये 2-3 मुद्दे आपल्याला चर्चेला येऊ शकतात. पहिली गोष्ट वैचारिक लढाई जी आपण आता डिस्कस केलं. स्थानिक ठिकाणी मिळणारी संधी सहसा पक्ष सोडायला तयार नसतात. पक्ष नेतृत्व त्याशी सहमत आहे विचारला असेल, उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असेल की 6 जे जिल्हा परिषदेचे सदस्य स्थानिक पातळीवर निवडून आले त्यांनी हा निर्णय घेतला असेल. या बाबतीमध्ये स्पष्टता येणं अद्याप बाकी आहे. हे जर स्पष्टता आली तर उद्धव ठाकरेंच्या सहमतीने असेल तर ही भाजपवर होणारी टीका किंवा भाजप भस्मासूर झाला निवडणुकांसाठी काहीही भाजप करतं हा आरोप उद्धव ठाकरेंचा खोडून निघतो. उद्धव ठाकरे आपले सोयीचं राजकारण करतात असा अर्थ काढता येऊ शकेल. आणि दुसरं, यामध्ये जर सदस्यांनी स्थानिक पातळीवर असा निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई उद्धव ठाकरे करणार का? की स्थानिक पातळीवर झालेलं नोटीस पाठवायची एक स्टाईल आलेली आहे की स्थानिक पातळीवर नोटीस काढायची आणि गप्प बसून राहायचं की पक्षविरोधी कारवाई केल्या आणि तुम्ही सत्तेमध्ये राहा. हा कालांतराने हा मुद्दा डायल्यूट होतो, पचनी पडतात अशा आघाड्या युत्या पचनी पडतात आणि विषय संपून जातो. स्थानिक पातळीवर सत्ता मिळून जाते. आता उपमहापौर पद शिवसेनेला मिळालं आहे. स्थानिक जे काही स्थायी समितीचं अध्यक्षपद आहे ते सुद्धा कमिट केलेलं आहे भाजपने. केन प्रकारे सत्ता मिळवणे हे प्रत्येक पक्षाचं लक्ष आहे. हा निष्कर्ष यातून काढू शकतो. आणि त्याचबरोबर वैचारिक लढाई ही इतकी डायल्यूट झालेली आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातली की कोण कुणाबरोबरही जाऊ शकतो. त्यामुळे कुठला पक्ष कुणाबरोबर गेला म्हणून अपराध झाला हा विषय आता संपवायला हवा. हा आरोप आता बाद करायला हवा. खूप धन्यवाद रफिक.
तुम्हाला ही चर्चा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा, कारण तुमची मतं या संदर्भातली अत्यंत महत्वाची आहे. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधात असणारा उद्धव ठाकरे यांचा गट आणि त्यांचा पक्ष हा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मात्र मांडीला मांडी लावून भाजपच्या नेत्यांसोबत तिथे बसणार आहे. त्यांचे नेते त्यांनी कुठल्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरे यांचं या संदर्भातलं काय मत आहे तेही ते सांगतीलच. पण तुर्तास आपण इथे थांबूया. तुम्ही नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे आमचे सोशल मीडिया हँडल सुद्धा फॉलो करा. बेल आयकॉनवर जाऊन तिथे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. खूप धन्यवाद. नमस्कार.